नमस्कार मंडळी, मी श्रुती चटाकेदार रेसिपीज माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहेत कोहळ्याची रस्सा भाजी. ही भाजी मोस्टली विदर्भात सणासुदीला बनत असते. चला तर बघूया कोहळ्याची रस्सा भाजी कशी करायची. यासाठी मी इथे 200 ग्राम कोहळं आणि त्याला स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे. यानंतर मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे. तो कांदा आपल्याला छान तांबूस असा रंग येतपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. आता आपल्याला त्याच तव्यावरती खोबरं चिरून घेतलेलं आहे. मी त्यालाही छान तांबूस असा रंग येतपर्यंत भाजून घ्यायचा आणि तोही एका प्लेटमध्ये काढून दोन्ही थंड करून घ्यायचं आणि त्याचं छान अशा पद्धतीचं वाटण तयार करून घ्यायचं. यानंतर मी इथे कढईत तेल तापायला ठेवलं होतं. त्यात जिरे घालायचे, मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा, थोडे मेथी दाणे घालायचे आणि त्यानंतर इथे आलं लसूणची पेस्ट घालून ही पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची. त्यानंतर आपल्याला हे जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण त्यामध्ये घालून ते वाटण चांगलं आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे. ते छान परतून झालं की त्यामध्ये 2 चमचे तिखट घालायचं, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धनेपूड घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि ते छान आता हे सर्व मसाले मिक्स झालेले आहे आणि त्यानंतर आपण जे कोहळं जे चिरून ठेवलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. यानंतर मी इथे थोडीशी चणा डाळ घालते. चणा डाळ ही मी अर्धा तास भिजवून ठेवली होती व 10 मिनटं बॉईल करून घेतलं. त्यावरती चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर वाटणचं पाणी घालून एक 10 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला छान रंग सुटलेला आहे, तेलही सुटलं आहे. आता यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला जितकं रस्सा हवा आहे तितकं गरम पाणी घालून आपल्याला भाजीलाही शिजवून घ्यायचं आहे व मीडियम फ्लेमवर भाजी आपल्याला शिजवायची आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही भाजीला छान उकळी आलेली आहे. थोडं चेक करायचं आहे शिजली. कमी गॅसवर आपण 5 ते 7 मिनिट झाकून ठेवलं की भाजी ही आपली पूर्णपणे शिजून जाईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर भाजी ही आपली पूर्णपणे शिजलेली आहे. रस्साही आपला व्यवस्थित झालेला आहे आणि अशी त्यावरून थोडीशी आपल्याला कस्तुरी मेथी घालायचं आहे, थोडासा सांबार घालायचा आहे आणि अशी आपली रस्सेदार कोहळ्याची भाजी तयार.